हॅलो, कशा आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ करत आहे. होते आजकाल व्हिडिओज नाही बनवणं होते, तर मग ठीक आहे. तर अशीच मी डीमार्टला गेली होती काल, तर काही गोष्टी घेऊन आले होते. त्यात सगळ्यात पहिला हा मी मॉप आणला होता, स्पिन मॉप. आणि त्यांनी 1 वर्षाचं असं काहीतरी गॅरंटी वॉरंटी कार्ड म्हणून दिलं होतं. जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही वापस करू शकता. म्हणजे डीमार्टवाल्यानेही दिले, म्हणजे मग मला तर असं जरा बरं वाटलं. म्हणजे कसं ना, डीमार्टमध्ये एखाद्या वस्तू घेतली तर आपण ती रिटर्न करायला थोडा विचारच करतो की ती लोकं देतील की नाही. पण यावेळेस त्यांनी लिहून वगैरे दिलं. आणि अशा प्रकारे काही थोडा बहुत किराणा पण घेतला होता. त्यामध्ये हा पिझ्झा बेस मी पहिल्यांदा आणला आहे. बघू, तुमच्यासोबत मी रेसिपी ट्राय करेलच. कसं झाला आहे, त्याचं कसं झालं आहे, कसं नाही, त्याचं रिव्ह्यू पण तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे मग जर तुम्हालाही कधी बनवायचं असेल तर ठीक आहे की नाही. हे मखाने वगैरे 2-3 गोष्टी नवनवीन घेऊन आलेली आहे. म्हणलं बघावं काहीतरी नवीन ट्राय करून. त्यात ह्या कुंड्या होत्या सुंदर असे. नर्सरीमध्ये पण गेले होते, तर मग तिथून 2 प्लांट पण घेऊन आलेली आहे. तुम्हाला दाखवते. हे प्लांट मी घेऊन तर आले, पण मग याला ना मी विसरून गेले त्या बाईला विचारायचं नाव, की या झाडांची नावं काय आहे, त्या प्लांटची नावं काय आहे. जर तुम्हाला माहिती असेल ना, तुम्हाला कमेंटमध्ये प्लीज सांगा की ह्याला काय म्हणतात, म्हणजे ह्या रोपट्यांना. त्यानंतर ह्या कुंड्या आणलेल्या तुम्ही पाहिलंच. तर आता ह्या कुंड्यामध्ये ही जी छोटी छोटी फुलाची झाडं होती, मला ती ट्रान्सफर करायची होती. कारण ती ना तशीच ठेवली मी 1 दिवस, तर ती पूर्ण सुकायला लागली होती. आणि झाडं कधीही लावताना ना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, की एकदम इझिली बघा ती ट्रान्सफर झालेली. असं उलटं केलं की लगेच निघालं ते. त्यानंतर प्लांट जे आहे त्याचं खालच्या ज्या मुळ्या आहेत त्या मोकळ्या कराव्या लागतात. डायरेक्टली तुम्ही तसंच मातीत दाबू शकत नाही. कधी एखाद्या वेळेस मग काय होतं, ते रोप जे आहे ते कुजू शकतं किंवा मग तो सुकून जाऊ शकतं. म्हणून प्लांट कधीही लावताना जर या बादलीतून त्या बादलीत तुम्ही ट्रान्सफर करत असाल तर खाली ज्या मुळ्या एकत्र जमलेल्या असतात त्याला ना थोडंसं मोकळं करायचं आणि मग ते ट्रान्सफर करायचं तुम्ही दुसऱ्या कुंडीमध्ये. मग ते कसं लवकर जम धरतं, त्याच्यामध्ये लवकर बसतं. हे पाही असं हाताने तुम्हाला कोरून घ्यावं लागतं. त्या मुळ्या ज्या आहेत त्या अशा मोकळ्या कराव्या लागतात. त्यानंतर मग काय होतं, ते लवकर तुमचं झाड त्याच्यामध्ये छानपैकी लागलं जातं. आणि खूप दिवसांनी एवढे मातीमध्ये मी हात भरवले बघा. एक छान असं वाटलं की की हे असं प्लांटिंग वगैरे करणं ना कुणाला नाही आवडणार ना, सगळ्यांना आवडतं. मला पण फार आवडतं असं प्लांटिंग वगैरे करायला, की झाडं लावणं, इकडचं उपटायचं, तिकडं लावायचं, तिकडून उपटायचं, इकडून लावायचं खूप. आणि माझ्याकडे तर आता भरपूर अशी स्पेस आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे की मी नवीन घरामध्ये आलेली आहे, तर मी मुद्दाम ना एक अशी पोर्चसारखी जागा रिकामी ठेवलेली आहे, की जिथं मी भरपूर सारी अशी झाडं लावू शकते. म्हणजे इन शॉर्ट छोटीशी शेती करू शकते, इतकं मी जागा ठेवलेली आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते बघा. आता तर फक्त सुरुवात झाली ह्या 2 छोट्याशा क्यूट फुलांच्या रोपट्यांनी. याच्याने सुरुवात झाली. आता हळूहळू सगळं काही घराचं रंगरूप बदलायचं आहे. तर हळूहळू घराला आता ह्या गोष्टी शोभा आणतील. आणि घरामध्ये फुलं असणं किंवा ग्रीनरी घराला राहणं हे खूपच ॲट्रॅक्टिव्ह बनवतं घराला. त्यामुळे तुम्ही पण नवनवीन फुलं वगैरे लावा. असं काही नाही की झाडं लावण्यासाठी जागाच पाहिजे वगैरे, तसं काही नाही. तुमच्याकडे बाल्कनी आहे किंवा खिडकीमध्ये आहे, तुम्ही ते लटकून वगैरे सुद्धा झाडं लावू शकता. जी शुभ झाडं असतात, इनडोअर आउटडोअर पण बरेचसे प्लांट आहेत, ते पण तुम्ही लावू शकता. तर मला पण ही झाडं खूप आवडली. पण मला ह्या झाडांची नावं नव्हती माहिती. आणि निघता निघता मी विचारेल म्हणलं, पण मी विसरून गेले. एक्स्ट्राची त्याच्यामध्ये मी भरपूर सारी अशी माती भरली. छान अशी काळी कुळकुळीत माती होती, त्यामुळे मग ते पटकन शेतातलीच माती होती ही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे मग ते छान आलं. आज पण मी पाहिलं तर ते मस्त असे छान जमले, सुकले विकले नाही, काही नाही. छान मऊ अशी झाली आहे माती. तर अशा प्रकारे हे माझं आजचं प्लांटिंग. आणि सांगू नाही शकत की मला किती आनंद होत होता हे सगळं करताना. खूप दिवसानंतर हे करायला भेटलं, नेहमी नेहमी नाही होत. आणि हे बघा, ही ती जागा आहे मी जी आधी सांगत होते तुम्हाला. एवढी जागा आहे माझ्याकडे आता.
वापरण्यासाठी, झाडं लावण्यासाठी, फळं फुलं मी आता काही पण एवढ्या जागेमध्ये लावू शकते. सुरुवात मात्र ह्यांनी झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू